ईसीआई को आगे करता है, जब मोदी डरता है, ईसीआई को आगे करता है, जब मोदी डरता है, ईसीआई को आगे करता है। बीजेपी हटाओ, देश बचाओ, बीजेपी हटाओ, देश बचाओ, बीजेपी हटाओ, देश बचाओ, बीजेपी हटाओ, संविधान बचाओ, बीजेपी हटाओ, संविधान बचाओ, बीजेपी हटाओ, संविधान बचाओ। बीजेपी हटाओ। अरे जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है। अरे जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है। जब प्रमोद सावंत डरता है, पुलिस को आगे करता है। जब प्रमोद सावंत डरता है, पुलिस को आगे करता है। जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी। तानाशाही नहीं चलेगी। बीजेपी हटाओ, देश इशू हो एकदम इम्पॉर्टंट इशू आणि आमचे लीडर बाब राहुल गांधीन आज देशभर दाखवून दिलेले आसा ज्या पद्धतीन हो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हाजे ऑफिस चलता. खास करून जे बिहारच्या गावांत जाले 65 lakhs लोकांले वोट चोरी केली, डिलीट अंडर द प्रिटेक्स्ट ऑफ प्युरिटी. हे प्युरिटी रोलाचे जावपाक जाय, आमी तेंको दिता, पूण ट्रान्सपेरन्सी आसपाक जाय. ट्रान्सपेरन्सी जेन्ना आसपाक जाय, एक अकाउंटेबिलिटी आसपाक जाय. आज ECI does not want to share this information to the public in the public domain, doesn't want to share this information in the Supreme Court. ही हुकुमशाही जी ECI म्हणटाय ती एक कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी आणि ECI एक न्यूट्रल ऑथॉरिटी आसपाक जाय. पूण ज्या पद्धतीन जेन्ना हे BJP सरकार येला आणि हे ECI इज नाव अ पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट, खास करून ज्या पद्धतीन जे BJP सांगता ते ECI करून दाखवून दिता. आणि आमकां दिसता that the ECI is operating on the instructions from the Shaka, very clear, and this is very very threatening to democracy. आज ट्रान्सपेरन्सीची मर्डर जाल्या, डेमोक्रेसीची मर्डर जाल्या की ज्या पद्धतीन वोट ऍड करता, दुसऱ्या स्टेटींतल्यान ऍड करता आणि लोकांक म्हाका दिसता ट्रान्सपेरन्सी दवरपाक ह्या सरकारान केलें ना. तो ECIचो रोल एक न्यूट्रल ऑथॉरिटी आसपाक जाय. आज आमचे पार्टीचे अध्यक्ष जावं बाब एल्टन, आमचे काँग्रेसाचे फ्रंटल ऑर्गनायझेशन, आमी वयताले एक मेमोरेंडम दिवपाक टू दी CEO ऑफ द स्टेट. आनीक जेन्ना बाब अमित पाटकरान डिक्लेअर केले कालच्या दिसा की आमी सगळ्यांनी वचपाक जाय, घेराव घालपाक जाय ECIक आणि तांकां सांगपाक जाय, त्या पद्दतीन कालच्या दिसाक ऑर्डर काडल्या अबाउट द न्यू CEO हो गोयल म्हणून. आणि ह्या गोयलाक हांव विचारपाक सोदता, तुमकां लोकशायेची हत्या करपाक जाय. दिस इज अ डेमोक्रेटिक सायलंट प्रोटेस्ट. एवरी टायम वी कॅनॉट बी कटेल्ड बाय द पुलीस. देर आर विक्टिम्स हियर हू हेज नेम्स हॅव बीन डिलीटेड. आनीक शांत पद्दतीन आमी हे मोर्चा वचपाचो प्रयत्न केलो. ह्या सरकारान म्हाका दिसता जेन्ना जेन्ना ते भियेता पुलिसांक मुखार घाताय. आणि दिस इज अ न्यूट्रल ऑथॉरिटी, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियान, जे आज कोण दाखयला हुकुमशाहीची खून, खास करून गोंयांतूय जायते जाग्यार म्हाका दिसता एक कॉन्स्टिट्युएन्सीन 20-20, 30-30, 40-40 अंडर हाऊस नंबर 0 बाब अमित पाटकर दाखोवन दितलो खंयचे पद्दतीन बोगस वोटिंग जाता. आणि आय अपील टू ऑल द पीपल अँड ऑल द ऑपोजिशन पार्टीज अँड एव्हरीवन इन द स्टेट ऑफ गोवा, दिस हॅज टू बी अ मास मुवमेंट ऑल अक्रॉस द 40 कॉन्स्टिट्युएन्सीज. जे फ्रॉडंटली एंट्री झालेले आहे, जे या BJP सांगून BLO जे ट्रान्सफर जाता पणजेच्या गावात जाले, हे सगळे प्रेशराचे जाता, फुल पॉलिटिकल इंटरफिरन्स जाता. अँड वी कंडेम दिस ॲक्ट अँड वी आर गोइंग टू मूव पीसफुली टू टेल this election commission of India and the police today have stopped it. So if we see total dictatorship, hukumshai led by the BJP government, त्यांका जे न्यूट्रल ऑथॉरिटी आहे, जावं ED जावं IT, ज्या पद्धतीन आज एक स्टॅट्युटरी ऑथॉरिटी आशिल्ले टू प्रोटेक्ट द राइट्स ऑफ द सिटीजन्स,
Today, their only role is to make sure that they trouble and stifle the voice of the opposition. ह्या पद्धतीन म्हाका दिसता आज हे चल्ला पुलीस जावं ईडी जावं IT जावं CBI आनी आतां न्यायालो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. आमचे लिडर बाब राहुल गांधीन सांगला जे बिहारान जाला 65 lakhs तुम्ही वोटर ऑलमोस्ट डिलीट केले. अकाउंटेबिलिटी कितें, ट्रान्सपेरन्सी कितें, आनी दे हॅव नो आन्सर्स. द ECI डज नॉट वॉन्ट टू आन्सर दिस. सुप्रीम कोर्ट ऑल्सो दे आर नॉट आन्सरिंग. सो म्हाका दिसता दीस इज नथींग बट अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी. आमी जे पड उलयता डे इन डे आउट लोकां फाटल्या मुखार इलेक्शन करपाक गेलो प्रयत्न ना. दे वॉन्ट जस्ट डिक्टेटोरियल गव्हर्नमेंट अँड वी कंडेम दिस. की या देशाचे लोकसभेचे आणि राज्यसभेचे दोनूय लीडर ऑफ ऑपोजिशन अलॉंग विथ इंडिया ब्लॉक MP आणि काल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे अपॉइंटमेंट घेतिल्लो ऑन SIR वोटर स्कॅम इन बिहार. हाजेर जाप विचारपाक काल जेन्ना आमचे लिडर थंय गेले तेन्ना आमी पळयलें की ह्या भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीच्या सरकारान थंय तांकां डिटेन केले. तांकां इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाक मेळपाक दिलें ना. आज गोंय प्रदेश काँग्रेस कमिटी, आमचे विरोधी पक्ष फुडारी बाब युरी आलेमा, आमचो आमदार एल्टन डिकोस्टा, इतर गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे सगळे ऑफिस बेरर्स, फ्रंटल चीफ्स आणि गोंय भरच्यान आयिल्ले सगळे आज गोंयचे नागरीक, आमी आज पीसफूल मार्च दवरिल्लो टू द चीफ इलेक्टोरल ऑफिसर ऑफ गोवा. ताका सांगपाक की गोंयान सुद्दां वोटर चोरी हो प्रकार चालू आसा. आतां आमी पळयता की हांगा प्रमोद सावंतान हेवी पुलीस डिप्लॉयमेंट घातला. मामलेदार सांगता की तुमी वचपाक शकना, तुमी हांगाच्यानूच कितें तें सांगा. म्हळ्यार वी फेल टू अंडरस्टँड की आज ह्या देशांतली डेमोक्रेसी खंय गेली. जो आमचो लिडर सदांच सांगता की संविधानाची हत्या चल्ला, हो संविधानाचो हत्या. आज आमकां रायट ना, आज आमचो आवाज हे दामतात. जेन्ना जेन्ना आमी भारतीय जनता पार्टीचे चोरी जेन्ना भायर उघड करता तेन्ना हे सरकार आमचो आवाज दामता. आज आमी हांगा एक दोन एग्जाम्पलां घेवन आमी आज चीफ इलेक्टोरल ऑफिसरा कडेन आयिल्ले. सांगेच्या गांवान हांव जस्ट तुमकां दाखोवपाक सोदता. सांगेचो गांव, हातून पार्ट नंबर 14 वोटर नंबर 1 भागवती कंवर, हाजो हाऊस नंबर आसा 0. हाजो हाऊस नंबर आसा 0. दुसरो सेम सांगे कॉन्स्टिट्युएन्सीन पार्ट नंबर 14 सिरियल नंबर 258 नारायण धाकुरकर, हाऊस नंबर 0. संतोष धाकुरकर, हाऊस नंबर 0. हांव उलयना, हे इलेक्ट्रोल रोल फ्रॉम द इलेक्शन ऑफिसर. वैष्णवी धाकुरकर, हाऊस नंबर 0. आता हो प्रश्न आमी इलेक्शन कमिशनाक विचारपाक वताले की बाबा हाऊस नंबर 0 खंय ते दाखय. आता घराक जर हाऊस नंबरूच ना जाल्यार हे लोक रावता खंय? बस स्टँडार रावता, रेल्वे स्टेशनार रावता, एअरपोर्टार रावता, हे विचारपाक आमी वताले. दुसरे आता वेळ्ळे मतदारसंघ, आता आमी वेळ्ळे मतदारसंघान या. वेळ्ळे मतदारसंघान पार्ट नंबर 4 ह्या बुथाचेर आमचे बूथ कार्यकर्ते, बूथ प्रेसिडेंट थंय वचून तांणी शोध लायलो. सिरियल नंबर 279 सरोती बिश्वास, सोबदेव बिश्वास, हाऊस नंबर 994, हाऊस नंबर 994. प्रतिमा बिश्वास, हाऊस नंबर 994. सोपन बिश्वास, हाऊस नंबर 997. रामगोपाल बिश्वास, हाऊस नंबर 997. पिंकी बिश्वास, हाऊस नंबर 997. कनका बिश्वास, हाऊस नंबर 997. शिल्पी शील 997. बसवंत शील 997. हे कोण बाबा 997 घर केदें हाडल्या ते आमी थंय वचून पळयले जाल्यार थंय फक्त 2 कमरे, बारीक ल्हान 2 रूम आसा. आणि हे प्रकाश मळीप 997, सुमन जोनादर 997, राजन बिश्वास 997, सुमित बिश्वास 997, सुधा बिश्वास 997, प्रदीप मलिक 997, प्रशांत दास 997, सोमा साहा 997, महादेव दास 997, अंबिका 997.
हे आता एका घरात 997 तुम्ही पहिले 28 वोटर थंय एक कोणूच ना, हे दासूय ना आणि हे विश्वासूय थंय ना, थंय 2 मनीस रावतात. हे बाकीचे कोणूच ते रावना. तिसरे काल म्हणून आमकां ह्या सरकाराचेर आणि ह्या इलेक्शन कमिशनाचेर विश्वास ना. आता सांताक्रुजाचेर या सांताक्रुजाचेर आमचो ब्लॉक अध्यक्ष बाब जॉन नाझारेतान काल आमी एक कंप्लेन दिल्ली आणि एक क्लासिक केस तांकां उघड करून दाखयल्ली. सिरियल नंबर पार्ट नंबर 23 भितर म्हणल्यार बूथ नंबर 23 भितर सिरियल नंबर 316 ती 343 ह्या सिरियल नंबरान 28 लोक आसात रेजिस्टर्ड आणि गेल्ल्या लोकसभेक हो आमी लोकसभेचो आमचो बूथ पोलिंग एजंट जो बसता ताच्या कडल्यान हाडिल्लो हो पेपर. आता 319 कल्पना भोसले, मंजुनाथ भिसे, उद्देकपाल गागले असे कोण गागले? सुरेश गणचरी, तिपण्णा गणचरी, यल्लप्पा गणचरी, कमला गणचरी, लीलाबाई गणचरी, ज्ञानेश्वर गणचरी, पांडुरंग गणचरी, मोतीराम गणचरी असे हे सगळे फेक वोटर अप टू 343. लता पाचानगे, शैला हतलगे, ज्ञानेश्वर पाचानगे आणि वसंत हतलगे असे हे 28 फेक वोटर्स जे ते रावत ना त्या घरान ग्राउंड आणि वन धरून जवळपास 30 स्क्वेअर मिटराचे ते घर. तातून आता सध्या 2 लोक रावता. तांकां आमी विचारले हे हतलगे गतलगे हांगा रावताले ते म्हणटा आमकां खबर ना. सो दिस इज अ केस वेर वोटर चोरी ही गोंयांत चल्ल्या. हे दाखोवपाक आमी आज चीफ इलेक्टोरल ऑफिसा कडेन आयिल्ले. आता मजा पळयात की हे सरकार कशें काम करता. काल जेन्ना आमचो ब्लॉक अध्यक्ष थंय गेलो हे सगळे गोंयकारांक हांव सांगपाक सोदतां की गोंयान टील येस्टरडे नायट देर वॉज नो चीफ इलेक्टोरल ऑफिसर अपॉइंटेड बाय द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया फॉर द लास्ट 2 months. जेन्ना आमी सांगलें की आज आमी मेमोरंडम दिवपाक येतले, आमी आज तुमकां घिराव घालतले, तेन्ना इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काल राती ऑर्डर काडटा आणि संजय गोयलाक अपॉइंट करता एज द चीफ इलेक्टोरल ऑफिसर ऑफ गोवा विथ इमिजिएट इफेक्ट. कित्याक तांकां कळ्ळें की ह्या इलेक्शन कमिशनाचो जो झोल आसा हो आमी भायर काडटले, उघड करतले म्हणून तांणी काल भिवन रातयान इलेक्शन कमिशन ऑफ इंडियान हाका अपॉइंट केला. वी वॉन्ट टू आस्क द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया की गेल्ले 2 महिने तुवें गोंयान चीफ इलेक्टोरल ऑफिसर कित्याक अपॉइंट करूं नाशिल्लो. जेन्ना आमी तुका मोर्चा हाडटा म्हणून सांगलो तेन्ना तुका कळ्ळें की अपॉइंट करपाक जाय. हाच्या वयल्यान सिद्ध जाता. जर आमी क्रोनोलॉजी पळयत आमचे लिडर श्री राहुल गांधीन गेल्ले लोकसभेचे बँगलोर सेंट्रल लोकसभा सिटान कशी चोरी जाली थंयचे ताणें एक उदाहरण दिलें. त्या पार्लमेंटा सिटान 9 मतदारसंघ आसा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीन. 8 हातून काँग्रेस पार्टी स्वेप्ट अवे, पूण एकूच तातूंतली असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी विच इज म्हादेवापुरा. त्या म्हादेवापुरान वोटरांचो घोटाळा जाला. आमचे लिडर राहुल गांधीन दाखयले की 40,000 फेक इनवॅलिड एड्रेस आशिल्ले थंय वोटर आसात. एक सिंग डांग म्हणटा ताणें त्याच एका मतदारसंघान 4 बुथाचेर वोटिंग केल्लें आसा. दुसरे आमी पळयलें की फॉर्म 6 एक्चुअली यूज जाता जो फर्स्ट टायम वोटर आसता, जो 18 वर्सां कंप्लीट जाता तो फॉर्म 6 यूज करता. आमी पळयलें की फॉर्म 6 80 वर्सां, 85 वर्सां, 90 वर्सां अशा लोकांनी यूज करून थंय फर्स्ट टायम वोटिंग केल्लें आसा. सो दीस इज अ कंप्लीट फ्रॉड बाय द बीजेपी. कित्याक त्या पार्लमेंट सिटान 32,000 बीजेपी जिखल्या. पूण म्हादेवापुराचे जर आमी तातूंतलो फ्रॅक्शन काडून पळयत जाल्यार म्हादेवापुरान बीजेपीक 1,20,000 लीड मेळ्ळ्या. कशें जावपाक शकता. सो आमचो लिडर श्री राहुल गांधीन ह्या बीजेपी सरकाराच्यो काळ्यो कर्तुत्व भायर काडिल्ल्यो आसा. आनी आय फेल टू अंडरस्टँड जेन्ना आमचे लिडर राहुल गांधीन प्रेस घेतली, इलेक्शन कमिशनाक जाप विचारली, अर्द वरां भितर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते उत्तर दिवपाक लागले. हाच्या वयल्यान सिद्ध जाता की भारतीय जनता पार्टी ही इलेक्शन कमिशनाची एजंट जाल्या. ना जाल्यार इलेक्शन कमिशनान क्लॅरिफिकेशन दिवपाक जाय आशिल्लें. हांगा
बीजेपीचे शाखांतल्यान चलोवपी हे सरकार, शाखाच्या डायरेक्शनांतल्यान चलपी आज देश, आज बीजेपीचे लोक इलेक्शन कमिशनाक डिफेंड करता. दिस शोज that Bharatiya Janata Party is involved in massive corruption in voter scam. पुलिस को आगे करता है, पुलिस को आगे करता है. बीजेपी राहुल गांधी अरेस्ट केलं किती एक्झॅक्टली आता एक बीजेपीला ही हुकुमशाहीची प्रथा, हुकुमशाही घेवन जे पद्दतीन एक डेमोक्रेटीक रायट आमगेलो आसलो प्रोटेस्ट करपाक, आज हुयना हुंय चयल्यार तुका चयल्यार ही दादागिरी पुलिसाली. वी वर गोईंग विथ अ पीसफूल स्टेट, पीसफूल party to go and give a representative to the election commission, but the police are using force. We wanted to meet the election commissioner, the CEO, सांगपाक की ज्या पद्धतीन आज प्युरिटी चलता इन द नेम ऑफ दॅट बोगस एंट्री घालता, आनी दिस इज बीन सीन. ही हुकुमशाही, ही सालाजारशाही आमकां पीसफूल प्रोटेस्ट जरी आमचे व्यू दिवपाचो प्रयत्न हो सरकार बंद करता. हितून म्हाका दिसता, तुमकां दिसता की ही हुकुमशाही बंद जावपाक जाय. म्हाका दिसता आख्खे सगळे ऑपोजिशनाच्या पार्टीक, सगळे ऑपोजिट लोकांक, गोंयकारांक हांव सांगपाक सोदता, दिस इज प्लेइंग विथ द फ्युचर. जे दोन कोडे वोटर आहा हे हायलायट आमी करपाक जाल्ले, हाऊस नंबर 0 म्हणून आहले हे हायलायट करपाक आहले. But this election commission is working on the dictates of the Shaka, is working on the dictates of this BJP. This should stop. The election commission should be a neutral authority rather than using this type of dictatorial approach. अरेस्ट केला तर किती डिटेन केला किती एक्झॅक्टली व्हॉट अरेस्ट केले कितें केलें कांयच जावपा ना, कांयच फरक ना. आमकां पडो गेलो म्हणटा ते लोकांगे रायट, neutrality. Election Commission of India cannot be an authority that can act with such dictatorial approach. And for what? For what? For doing duplication, for doing bogus entries. It's absolutely disgraceful. You can see people are protesting today for what? For having neutral authority. 100% in Goa is there. Our party president showed several houses. एक घर पे 80-90 people are put. There was in Velim where there is about 60-70 houses. So all this, if you see, people have to decide. This type has the purity should happen, but transparency रहना चाहिए. अभी बिहार ट्रांसपेरेंसी रहनी चाहिए. ट्रांसपेरेंसी नहीं है. बाजू किसने ऐड किया, क्यों ऐड किया, कौन ये लोग करते हैं, और ये हमारा चार्ज है. ये बीजेपी की सरकार कहती है